धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील कौलंमध्ये गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शरद माने यांच्या घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी सुरू करण्यात आले होते। या विधीमुळे नरबळीचा प्रयत्न झाला का अशी चर्चा आहे। कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। राधानगरी पोलिसात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ आणि आणखी 6 जणांवर नरबळी आणि जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळीचा प्रयत्न सुरू होता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। घटनास्थळावरून आणि राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कौलव येथील शरद धर्मा कांबळे या युवकाने घरात असलेल्या गुप्तधन प्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार सुरू केला होता। त्याच्या राहत्या घरी देवाऱ्याच्या समोर 3 ते 4 फुटाचा खड्डा काढून विधिवत पूजा केली जात असल्याचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांना याबाबत माहिती दिली। या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी शरद धर्मा कांबळे राहणार कौलव, महेश सदाशिव माने राहणार राजमाची तालुका कराड, आशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ दोघे राहणार मंगळवार पेठ कराड, संतोष निवृत्ती लोहार राहणार वाझोली, कृष्णात बापू पाटील राहणार पुलाची शिरोली या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। नमस्कार, मी अभिजित चव्हाण। सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।